त्यामुळे ती नाही केली तरी आपला उद्धार हा निश्चितच ठरलेला आहे असं त्यांच्या मनाला वाटते की बा आता आपल्याला भक्ती करायची काहीच आवश्यकता नाही, कारण आपण स्वतः देवाचेच अंश आहोत असं ते स्वतःला समजतात. त्यामुळे काही न केलं तरी आपला हा उद्धार निश्चितच होणार आहे असं त्यांना वाटते. म्हणजे कसं प्रकारचं वाटते की बा आपला उद्धार हा निश्चितच आहे. भक्ती नाही केली, भाव नसला देवावर, तरी आपला उद्धार निश्चितच होते, कारण आपण देवाचेच अंश आहोत हे ठाम समजतात. त्याबद्दल तुकडोजी महाराजाचा सुद्धा एक पद आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, अशान भेटायचा नाही रे. तुकडोजी महाराजांचं भजन. परंतु ते तुकडोजी महाराज अशा भजनातून अशा भक्ताला समजावून सांगतात, परंतु त्यात काही फरक पडत नाही. दुसरा भक्त आहे अंगीकृत भक्त. आता अंगीकृत भक्त किंवा असा भक्त की जो समजतो की माझा देवानं स्वीकार केलेलाच आहे, स्वीकार केलेला आहे. आपण कसंही वागलो, कशाही प्रकारे आचरण असलं तरी आपला उद्धार हा निश्चितच होणार आहे, कारण देवानं स्वीकारच केलेला आहे असं तो समजते. म्हणून कसंही वागलं तरी चालते. म्हणून तो म्हणतो गुरुदेव हमारा प्यारा है, जीवन का उजियारा, अशी त्याची वृत्ती बनलेली असते. आता तिसरा भक्त आहे पंगीकृत भक्त. आता पंगीकृत भक्त म्हणजे काय की बा दुबळा भक्त म्हटल्या जाते त्याला. देवावर प्रेम भाव नाही, एका देवावर भरोसा नाही आणि खरा देव ओळखत नाही. या देवाची भक्ती केल्यानं भलं होईल, त्या देवाची भक्ती केल्यानं भलं होईल असं त्याला नेहमी वाटत राहते. म्हणून तो सैरा वैरा निरनिराळ्या तीर्थाच्या ठिकाणी भटकंती करत राहते आणि खरा देवाला काही ओळखत नाही, एका देवावर भरोसा बसत नाही. अशा मनाने दुबळा झालेला भक्त हा या भक्ताला पंगीकृत भक्त असं समजण्यात हरकत नाही. तुकडोजी महाराजांनी जो बोध केला तो सुद्धा ते ध्यानी घेत नाही. तुकडोजी महाराज कशा बोध करतात अशा भक्ताला, जे असे पंगीकृत भक्त आहेत त्यांना तुकडोजी महाराजांनी सुद्धा बोध केलेला आहे, परंतु ते बोध सुद्धा लक्षात घेत नाही. तुकडोजी महाराज काय सांगतात आपल्या भजनातून, अरे रिकामा कशाला फिरत रे तुझ, गावच नाही का तीर्थ, अरे रिकामा कशाला फिरत रे तुझ, गावच नाही का तीर्थ, गावी राती गरीब उपवाशी, अन्न सत्र लावतोशी काशी, हे दान नव्हे का व्यर्थ रे तुझ, गावच नाही का तीर्थ. तर असं या पंगीकृत भक्ताची अवस्था झालेली असते. अशा भक्तांना पंगीकृत म्हणावं. आता त्यानंतर 4 नंबरचा भक्त आहे लुंगीकृत. आता लुंगीकृत म्हणजे कसा की अंगाला भस्म लावायचं, कपाळावर टिळा लावायचा, भगवे वस्त्र परिधान करायचे, भगवी लुंगी घालायची, अशा प्रकारचा पेहराव करून साधू बनवून लोकांना ज्ञान सांगून मी मोठा ज्ञानी आहो असं लोकांना भासवून ढोंगीपणा करणे, लोकांना फसवून धन हडप करणे, अशांना लुंगीकृत भक्त असं म्हटल्या जाते. त्यानंतर 5वा प्रकार आहे ढोंगीकृत भक्त. ढोंगीपणा करणे, मला खूप ज्ञान आहे असं दुसऱ्याला नुसता भासवायचं, स्वतःचा मान वाढवणे, ज्ञान नसताना स्वतःला ज्ञानी पंडित समजणे, दुसऱ्याने आपणास मान सन्मान द्यावा अशी नेहमी त्याच्या मनात भावना असते. म्हणजे एकंदरीत काय तर दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशी त्याची अवस्था असते. अशी अवस्था असणाऱ्या भक्ताला ढोंगीकृत भक्त समजण्यात हरकत नाही. आता 6व्या नंबरचा भक्त आहे वंशीकृत भक्त. आता वंशीकृत भक्त म्हणजे काय किंवा तो असं समजते की आमच्या घराण्यात भक्तीची परंपरा आहे
आमच्या पंजोबा आजोबापासून हे आमच्या घरात भक्ती मार्ग आलेला आहे आणि त्या भक्ती मार्ग आल्यामुळे आम्ही त्यांचेच वंशज आहोत आणि त्याचेच भक्त आहोत आणि आम्ही आमच्या घराण्यातच भक्तीची परंपरा असल्यामुळे आपण काही नाही केलं तरी चालते. कारण आपल्या घरात पिढ्यानपिढ्या भक्ती मार्ग आहे, देवधर्म आहे, त्यामुळे आपल्या जीवाचा उद्धार निश्चितच होईल असं त्याच्या मनाला वाटते आणि अशा भ्रमातच तो राहते. तर असं या भ्रमात राहणाऱ्या भक्ताला की जे आमच्या घरात भक्तीची परंपरा आहे असं समजतात, आपल्याला काहीच करायची आवश्यकता नाही असं ज्यांना वाटते त्यांना वंशीकृत भक्त असं म्हटल्या जाते. आता 7वा भक्ताचा प्रकार आहे ज्ञानकृत. आता ज्ञानकृत भक्त म्हणजे काय की या ज्ञानकृत भक्ताला खूप ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा असते. जीवाच्या हिताचं ज्ञान कुठं मिळेल, कोणाकडून मिळेल, कोण्या ग्रंथाद्वारे प्राप्त होईल, म्हणून ते ज्ञानाचा ग्रंथ मिळवण्यासाठी तो आटोकाट प्रयत्न करत राहते. वेळ प्रसंगी पैसा खर्च करून सुद्धा 100 मैलावरून 200 मैलावरून तो ग्रंथ आणून त्यातलं ज्ञान जीवाच्या हिताचं तो मिळवण्याचा प्रयत्न करते. एवढी त्याला ज्ञान मिळवण्याची आशा लागलेली असते. असा त्याला ज्ञान मिळवण्याचा नित्य ध्यास लागलेला असते. ज्ञान मिळवण्याची त्याला खूप आवड असते आणि असा भक्त मग काय करतो की आपणा स्वतःजवळ जे ज्ञान आहे ते निसंकोचपणे दुसऱ्यास कथन करतो, दुसऱ्यास देण्याचा प्रयत्न करतो. त्यात कोणत्याच प्रकारची कुचराई करत नाही. तर असा जो भक्त आहे त्याला ज्ञानकृत भक्त असं म्हटल्या जाते. आता हे जे 7 प्रकार भक्ताचे सांगितलेले आहे, तर याच्यातून आपण कोणत्या भक्ताच्या प्रकारात आहोत याचा आपण विचार करावा आणि आपण कोणतं भक्त बनलं पाहिजे म्हणजे त्या मोक्षदात्या दत्तप्रभूला आपली करुणा येईल आणि आपली करुणा ऐकून ते दत्तप्रभू भावुक होतील. त्याला करावा लागतो. खरा भक्त बनण्याकरता 4 उपासना कराव्या लागतात. आता 4 उपासना कराव्या लागतात कोणत्या? ज्ञान उपासना, कर्म उपासना, गुरु उपासना आणि देव उपासना. ह्या 4 उपासना कराव्या लागतात, त्याला खरा भक्त म्हणतात. तर पहिली ज्ञान उपासना. जेवढं होईल तेवढं ज्ञान प्राप्त करून घेण्याची आवड असावी लागते. म्हणजे ज्ञान मिळवतच राहावं लागते. शेवटपर्यंत आपली विद्यार्थी दशाच असली पाहिजे. म्हणजे वय किती जरी झालं तरी आपण विद्यार्थी दशेतच आहो असं आपण समजलं पाहिजे. म्हणजे आणि जेवढं काही कोणत्याही ग्रंथाद्वारे कोणाच्याही ज्ञानी पंडित लोकांजवळून जेवढं काही ज्ञान आपल्याला ग्रहण करता येईल तेवढं ग्रहण करण्याचा प्रयत्न करतच राहावा लागते. त्याची मग त्याला ज्ञान उपासना असं म्हटल्या जाते. त्याला एकला व एकांतातला फरक जाणता आला पाहिजे. जो ज्ञानी भक्त आहे, ज्ञान उपासना करणार आहे, त्याला एकला काय आणि एकांत काय या दोन मध्ये फरक आहे. एकला आणि एकांत यामध्ये फरक आहे. एकला कोणी राहू शकतो, परंतु एकांत काही सर्वांना साधता येत नाही. तर एकांत साधता आला पाहिजे. तर असं हे आहे. त्याच्यानंतर कर्म उपासना करावी लागते. आता कर्म उपासना म्हणजे काय की कर्म आपले चांगले असले पाहिजे. मामाश्री आवाजच नाही येऊन राहिला. आवाजच नाही येऊन राहिला म्हटलं मला. आवाज क्लिअर आहे. तो तुमच्या नेट रेंजचा प्रॉब्लेम आहे. इकडे आवाज क्लिअर आहे. आवाज तुम्ही लेफ्ट व्हा, पुन्हा जॉईन व्हा आणि बंद करा. आता नको लेफ्ट व्हा पुन्हा जॉईन करा. चालू दे बापू. तर कर्म उपासना, कर्म हे प्रत्येकाला करावंच लागते. कारण आपण कर्मभूमीचे रहिवासी आहोत आणि या कर्मभूमीच्या रहिवाच्या प्रत्येक जीवाला कर्म करावंच लागते. त्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. आहार निद्रा भय मैथून हे तर कर्म आहेतच, परंतु सत्कर्म सुद्धा आपल्या हातून घडलं पाहिजे. कारण कर्म हे श्रेष्ठ आहे. प्रारब्धापेक्षाही कर्म श्रेष्ठ आहे. म्हणून
कर्म करावं लागते, कुणाचं अनहित होईल अशा प्रकारचं कर्म आपल्या हातून कदापि घडू देऊ नये. त्याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागते की आपण जे काही कर्म करून राहिलो, काम करून राहिलो, त्या कामामुळे कुणाच्या जर भावना दुखावल्या जात असतील तर असे कर्म शक्यतोवर आपण टाळावे की जेणेकरून कोणाचं अंतकरण दुःखी झालं पाहिजे नाही. आणि आपल्याला आपण या कर्मभूमीवर, या पृथ्वी तलावर आपण काही इथं कायम राहण्याकरता आलेलो नाही. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चितच आहे. म्हणून ज्याला नित्य मरणाची आठवण असते की एक दिवस आपल्याला हे सर्व सोडून जावंच लागणार आहे, इथं आपण अमर राहण्याकरता आलेलो नाही. मग ज्याला अशी नित्य मरणाची आठवण असते अशा माणसाकडून शक्यतो पापकर्म घडत नाही. म्हणून आपल्या मृत्यूची आपल्याला आठवण नेहमी असली पाहिजे. एक वेळचं ज्ञान कमी असलं तरी चालेल, परंतु माणसाला सद्बुद्धी मात्र आवश्यक आहे. सद्बुद्धी असावी, कारण सद्बुद्धीनंच आपलं आचरण शुद्ध होते. अंतकरण चांगलं असलं म्हणजे आपल्या ठिकाणी देवाच्या विषयी श्रद्धा उत्पन्न होते, श्रद्धा निर्माण होते, भाव निर्माण होते. आता तिसरी उपासना आहे गुरु उपासना. आता गुरु उपासना म्हणजे गुरु सेवा करून कृपा संपादन करावी लागते आणि गुरुच्या आज्ञेचं पालन करावं लागते. कारण गुरुच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे असतात, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारे असतात. म्हणून गुरुच्या विषयी कधीही आदराचीच भावना आपल्या मनात असली पाहिजे. कारण गुरुचं जर काही चुकती जरी असलं तरी आपल्याला ते चूक दाखवण्याचा अधिकार नाही. कारण आपल्यापेक्षा जे गुरु श्रेष्ठच आहे. कोणतेही गुरु जर असले, दशनाम संन्यासातले कोणतेही जरी गुरु असले आणि त्यांचं काही कर्म चुकती जरी असलं तरी आपण त्यांचे दोष दाखवत बसून आपल्याला अधिकार नाही. म्हणून ते त्यांच्या कर्माचं पाहतील. आपण त्यांच्यात काही चुका दाखवणं हे काही योग्य नाही. म्हणून कोणीही गुरुची निंदा आपल्या मुखातून घडली पाहिजे नाही आणि गुरुच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे आणि शिष्यानं नामस्मरण करण्याचं कर्म करत राहिलं पाहिजे. आणि गुरुच्या ठिकाणी आपल्या मनात नम्रतेची भावना असली पाहिजे. लीनतेनंच आपण गुरुच्या ठिकाणी राहिलं पाहिजे. जे 3 प्रकारचे गुरु सांगितलेले आहेत, बोध गुरु, ज्ञान गुरु आणि शुद्ध चैतन्य गुरु, तिन्ही गुरुच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी लीनता असली पाहिजे. या भवसागरातून तरुण जाण्याचं ज्ञान जो आपणास देतो तोच खरा गुरु होय. भवसागरातून तरुण जाण्याचं ज्ञान गुरुकडूनच आपल्याला प्राप्त होते. गुरुच मोक्षाचा मार्ग दाखवणारा असते. म्हणून त्या गुरुला आपल्याला महत्व द्यावं लागते. प्रत्येक जीवाला गुरु करणं आवश्यक आहे. गुरुच्या कृपेनं आपल्याला मोक्षपदाची प्राप्ती होऊ शकते. एक वेळचं शिव रुसला तर गुरु तारू शकते, विष्णू रुसला तरी गुरु तारू शकते. परंतु गुरु जर आपल्यावर, गुरुची जर अवकृपा झाली, गुरु जर रुसले तर कोणी तारू शकत नाही. म्हणून गुरुची आपल्यावर कधी अवकृपा होईल अशा प्रकारचं वर्तन आपल्या हातून घडलं पाहिजे नाही. गुरु अंधाराचा नाश करून प्रकाशाचा मार्ग दाखवणारा असते, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा गुरु असते. तर अशा रीतीनं गुरु उपासना सुद्धा करावी लागते. चौथी उपासना आहे देव उपासना. देव उपासना म्हणजे खरा देव कोणता आहे हेच आपल्याला प्रथम जाणून घ्यावं लागते. कारण आता देवाची संख्या 33 कोटी सांगतात, पण खरी देवाची संख्या 81 कोटी 1.25 लक्ष आणि 10 एवढी देवी देवतांची संख्या आहे. आणि आपल्याला त्या देवाच्या कृपेनं 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालेलं आहे. जर हे शरीर, हा देह जर आपण व्यसनाच्या आहारी जाऊ दिला नाही किंवा याची जर योग्य काळजी घेतली तरच आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य भोगायला प्राप्त होते. नाही तर मग त्याच्या अगोदर कधी जावं लागेल याचा नेम सांगता येत नाही. म्हणून तर खरा देव कोणता आहे
तो देव ओळखावा लागते. भक्ती कोण्या देवाची कराव हे सुद्धा ओळखता आला पाहिजे. म्हणजे देव उपासना कशाला म्हणतात की खऱ्या देवाची भक्ती करावी लागते. तर खऱ्या देव ओळखण्याचे काय लक्षण आहेत ते सुद्धा तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगतो. तो खरा देव जो असते तो सर्व प्रकारच्या दोष विवर्जित असतो. त्याला हे दोष लागलेले नसतात. 18 प्रकारच्या दोषाच्या विवर्जित जो आहे तोच खरा देव समजावा लागते. 18 दोष थोडक्यात तुम्हाला नावं सांगतो, त्याचं विश्लेषण काही करायची आवश्यकता नाही. तर खरे 18 दोष असतात. तृष्णा, क्षुधा, जन्म मरण दुःख नाही, खेद खिन्नता नाही, वृद्धत्व तारुण्य नाही, रोग बाधा नाही, व्यस्त नाही, धर्म कर्म नाही, प्रिय ममता नाही, राग द्वेष नाही, देवदानवाचं भय नाही, आळस नाही, निद्रा नाही, स्त्री आदी परिवार नाही, शस्त्र नाही, जपमाळ नाही, काया छाया प्रपंच नाही. कायिक वाचिक मानसिक हे ते 3 प्रकारचे दोष लागतात प्रत्येक जीवाला. काही कोणाला कायिक दोष लागतो, कोणाला वाचिक दोष लागतो, कोणाला मानसिक दोष लागतो. आपल्या हातून हे 3 प्रकारचे दोष कळत न कळत घडत असतात. आता हे कायिक दोष अहिल्याला लागला होता, वाचिक दोष शिशुपालाला लागला होता, मानसिक दोष द्रौपदीला लागला होता. आता ते काही सांगण्यात अर्थ नाही. तर असं समजून घ्यावं लागते की कायिक वाचिक आणि मानसिक दोष त्या देवाच्या जवळ त्यांना लागलेले नसतात. शत्रू नाही, मित्र नाही, अशा अवतार विरहित सर्वेश्वर परात्पर त्याला देव म्हणावं लागते. की तो परमात्मा कसा असते, आदी अनादी असा परात्पर देव ओळखून त्याचंच नामस्मरण करावं लागते. तरच जीवाचं होत हित होईल. अंतकरण चांगलं असल्यास श्रद्धा निर्माण होते. आपलं मन त्यासाठी चांगलं पाहिजे, अंतकरण चांगलं पाहिजे, तरच आपल्या मनात देवाच्या विषयी श्रद्धा भाव उत्पन्न होते. प्रेम तत्वाचा स्वीकार करावा लागते. प्रेम तत्व म्हणजे काय? आता प्रेम तत्व जर सर्वजण म्हणतात, आपला आनंद दत्त मार्ग हा प्रेम तत्वावरच आधारित आहे. आता प्रेम तत्व म्हणजे काय? नुसतं चांगलं वागणं म्हणजे प्रेम तत्व नाही. चांगलं वागणं हे प्रपंचात उपयोगी पडते. आपणास परमार्थ साध्य करायचा आहे. या प्रपंचातील राहिनी मानाच्या पलीकडचा भाव असला पाहिजे. त्याच्या पुढे शुद्ध सत्वभाव आणि शुद्ध सत्वभावाच्या पुढे पलीकडे प्रेम तत्व आहे. शुद्ध सत्वभावाच्याही पलीकडे प्रेम तत्व आहे. एवढं प्रेम तत्व कठीण आहे. आनंद दत्त मार्गात या प्रेम तत्वाचाच विचार सांगितलेला आहे. प्रेम तत्वाचा अंगीकार करून जीवाचा उद्धार करून घ्यावा लागतो. मनाचा सोडा अभिमान, लिंतेने घ्या तुम्ही दत्त नाम. मनाचा सोडा अभिमान, लिंतेने घ्या तुम्ही दत्त नाम. तर मनाचा अभिमान, अहंकार जो असते तो अहंकाराचा त्याग करावा लागते आणि लीनतेचा स्वीकार करून दत्त नामाचा नाम स्मरण करावा लागते. गर्भ अभिमान सोडावा लागतो. कारण या गर्व अभिमानानं पुष्कळ ऋषी मुनींची फजिती झालेली आहे, फजित पावलेले आहेत. ब्रह्मा विष्णू महेश यांची फजिती झाली. सहस्रार्जुन, विश्वामित्र, रावण हे सर्व फजित पावले. म्हणून अभिमान गर्व यात आला पाहिजे, तो सोडावा लागतो. आपल्याला जे काही थोडंफार ज्ञान आहे त्या ज्ञानाचा सुद्धा आपल्याला गर्व असला पाहिजे नाही. त्याचा सुद्धा आपण अभिमान धरू नाही. गुरुने शिष्यास योग्य ज्ञानबोध केला नाही तर भक्ताले मोक्ष मिळणं दुर्मिळ आहे. म्हणून गुरुचं कर्तव्य आहे की आपल्या शिष्याला योग्य ज्ञानबोध करावा, नाहीतर भक्ताला मोक्ष मिळू शकणार नाही. आणि जर मोक्ष मिळाला नाही तर मग गुरुनं काहीतरी कुचराई केली असं समजावं लागते की तो जीवाला या भक्ताला मोक्ष मिळण्याच्या पात्रतेचा बनला नाही. हा भक्त, आपला जो भक्त आहे, हा भक्त मोक्ष मिळवण्याच्या पात्रतेचा कसा बनेल यासाठीच गुरुनं त्या शिष्याची काळजी घेऊन त्याला तशा प्रकारे ज्ञानाचा बोध केला पाहिजे.
आणि शिष्य सुद्धा त्याच योग्यतेचा असला पाहिजे की जो स्वतः गुरु स्वतः करून शिष्याला सुद्धा तारण्याचं काम गुरुनं केलं पाहिजे. शब्दाच्या ज्ञानानं पंडित बनता येते, परंतु शब्द ज्ञान झालं म्हणजे पंडित बनता येईल, पण खरा भक्त काही बनता येणार नाही. म्हणून भक्ताने नित्य काय व अनित्य काय याचा सारासार विचार करावा आणि जे नित्य आहे त्याचा स्वीकार करावा. तर नित्य म्हणजेच सत्य काय आहे, असत्य काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. परमार्थातील 4 प्रकारचे भक्त असतात परमार्थाच्या ठिकाणी. आता हे सांगितले भक्ताचे प्रकार. आता परमार्थातले भक्त जे आहे, आर्त भक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त, ज्ञानी भक्त. तर आर्त भक्त म्हणजे जेवढं काही होईल कोणत्याही ग्रंथाद्वारे, वेद असो किंवा काही असो, ते ज्ञान श्रवण करायचं. ज्ञान श्रवण करण्याची त्याच्या ठिकाणी आर्त भावना असते की आपल्याला परमात्म्याची, परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे, असाच त्याच्या मनात नेहमी मनोभाव असतो. आणि असं त्याच्या मनात चित्तात जे नेहमी असते, त्याला तेच आशा लागलेली असते, तो आर्त भक्त जाणावा. दुसरा अर्थार्थी भक्त म्हणजे श्रद्धायुक्त होऊन अभ्यास करायचा, ज्ञान मिळवत राहायचं आणि ज्ञान मिळवण्याचा त्याला निजध्यास लागलेला असते, आशा लागलेली असते आणि ज्ञानाशिवाय त्याला इतर गोष्टीची अजिबात आवड नसते. तिसरा भक्त आहे जिज्ञासू भक्त. आता जिज्ञासू भक्त म्हणजे काय? त्याला नेहमी परमेश्वर प्राप्तीचाच ध्यास लागलेला असते आणि ज्ञान प्राप्तीसाठी तो देवाची भक्ती करत राहतो. त्याला ज्ञानाची खूप आवड असते आणि ज्ञान कशा प्रकारे प्राप्त होईल हीच त्याच्या मनात जिज्ञासा असते. त्याची जिज्ञासा ज्ञानाशिवाय दुसरी काही नसते, ज्ञानाशिवाय त्याला दुसरी आवड नसते. आता चौथा भक्त आहे ज्ञानी भक्त. शुद्ध सत्वगुणी असा 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन असे 11 इंद्रिय आपल्या देहाला लाभलेले आहेत. तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11 मन या 11 इंद्रियावर ताबा असणारा असा भक्त की ज्याला ब्रह्मानुभवाचं ज्ञान आहे आणि रजतम सत्वगुणाच्या वेगळा शुद्ध सत्वगुणी असा तो भक्त की नेहमी त्याच्या मनात अद्वैतपणाची भावना असते, मनात कोणतेही द्वैत नसणारा, सर्वांच्या ठिकाणी परमेश्वर वास आहे असे समजणारा, जिकडे तिकडे जनी वनी परमेश्वर स्वरूप पाहणारा आणि असा तो भक्त म्हणजे ज्ञानी भक्त समजावा. आता ज्ञान प्राप्त करण्याच्या 7 भूमिका सुद्धा आहेत. आता ह्या 7 भूमिका ज्या आहेत हे योगी लोक जे समाधी लावून ध्यान करतात त्यांच्या ह्या 7 भूमिका आहेत. तर आपल्याला काही समाधी लावायची आवश्यकता नाही, कारण कलियुगात जीवाच्या उद्धाराकरता नामस्मरण आणि सत्पात्रावर परोपकार, सत्पात्राला अन्नदान या 2च गोष्टी सांभाळाव्या लागतात. या 2च गोष्टीद्वारे या कलियुगात जीवाचा उद्धार होतो असं शास्त्र सांगते. होम हवन यज्ञ या हे पूर्वीच्या युगात ठीक होते, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग, परंतु या कलियुगात जीवाचा उद्धार जर आपल्याला करायचा आहे तर नामस्मरण पाहिजे. आता नामस्मरणही 13 कोटी आपल्या शास्त्रानं सांगितलेलं आहे. सकाळी 12,000, संध्याकाळी 13,000 असं रोजचं 25,000 नामस्मरण केलं तर 16 वर्ष 3 महिन्यात 13 कोटी नामस्मरण होते. तर एवढा फार मोठा आपल्याला आकडा वाटते. म्हणून नामस्मरण करूच नये असं नाही आहे. जेवढं शक्य होईल तेवढं नामस्मरण आपण करत राहावं, कारण हे नामस्मरणच आपल्या जीवाच्या सोबत जाते. कारण बाकी धन संपत्ती, घरदार, गाडी घोडी हे सर्व याच ठिकाणी सोडून द्यावं लागते आणि जीवाच्या सोबत हे नामस्मरणाचंच गाठोडं जाते आणि त्या 40व्या पदावरच्या मूळ मायाला ते नामस्मरणाचंच गाठोडं आपल्याला सोडून दाखवावं लागते
तरच या जीवाला मग या अमृतानव पदावर म्हणजे 41व्या पदावर शैव ब्रह्मानंदाच्या पदावर जायला मिळते. नाहीतर ते मूळ माया तिथून या जीवाला आपल्याला वापस या जन्म मरणाच्या फेऱ्यात पाठवते. म्हणून नामस्मरण व्यर्थ जात नाही. 13 कोटीत झालं पाहिजे असं नाही, जेवढं शक्य होईल तेवढं नामस्मरण करणे आवश्यक आहे. आणि आता ज्ञान प्राप्त करण्याच्या सप्तभूमिका म्हणजे समाधी अवस्थेतल्या ह्या 7 प्रकारच्या भूमिका आहेत. शुभेच्छा म्हणजे भक्ताले पूर्वजन्माच्या नुसार काही निष्काम उपासना केल्यानं, काही एकाग्र चित्तानं विवेक वैराग्य संपन्नता लाभते. आणि मग त्याला त्याच्या मनात सुरुवातपासूनच बालपणापासूनच त्या परात्पर परमात्म्याला जाणण्याची तीव्र इच्छा उत्पन्न होते. आता असे काही काही जण आहे ना, अनुभव येते की बालपणापासूनच त्याला देवधर्माची आवड असते. असे काही काही जणांच्या बाबतीत घडते. मग याला काय कारण असते की मागील जन्माचं त्याचं जे काही पूर्व कर्म असतात त्या कर्मामुळे, त्याच्या उपासनामुळे त्याला या जन्मात त्या परमात्म्याला जाणण्याची इच्छा बालपणापासूनच जागृत होते. त्याला शुभेच्छा असं म्हणतात. दुसरं आहे सुविचारणा. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन त्याचेकडून विधियुक्त ज्ञानबोध घेऊन श्रवणादी साधनाद्वारे परात्पर परमात्म्याच्या बाबतीत सिद्धांत श्रवण करणे या सुविचारणा असं म्हटल्या जाते. आणि त्यानंतर तिसरी भूमिका आहे तनु मानसा. परमात्म्याच्या स्वरूपाच्या साक्षात्काराकरता श्रवण मनन व अखंड चिंतन करणे. त्यामुळे मनाची बाह्य धाव बंद होऊन जाते. सतत श्रवण मनन चिंतन करत राहिलं म्हणजे मन काही एका जागेवर स्थिर राहत नाही, फिरतच राहते. तर या मनाची बाहेरची धाव बंद करण्याकरता मनावर नियंत्रण ठेवावं लागते. आणि मनावर नियंत्रण आलं म्हणजे काय होते की आपली वृत्ती अंतर्मुख बनते. ते वृत्ती अंतर्मुख बनली त्याला तनु मानसा असं म्हटल्या जाते. आता चौथी भूमिका आहे सत्वापत्ती. म्हणजे आपण जे काही श्रवण करतो, ज्ञान श्रवण करतो पोथी पुराणाद्वारे किंवा कोण्या ज्ञानी माणसाकडून जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त होते, श्रवण करायला मिळते ग्रंथाद्वारे, ते ज्ञान आपण श्रवण करून त्याचं मनन करावं लागते. मनन केल्यानंतर त्याचा निज ध्यास करावा लागतो. आणि त्यानं मग आपल्या अंतःकरणाची मनाची शुद्धता व शांतता होते. अशा प्रकारची मनाची शुद्धता शांतता झाली त्याला सत्वात्पत्ती असं म्हटल्या जाते. ही चौथी भूमिका. पाचवी भूमिका आहे आसम शक्ती. आता ज्ञानाच्या जिज्ञासेनं ज्ञान मिळवण्याची आवड असते, जिज्ञासा असते. मग ज्ञान मिळवण्याची आशा असल्यामुळे मन परिपक्व होऊन जाते. मन परिपक्व झालं की देहाचा अहंभाव, अहंता, ममता नष्ट होऊन जाते. हे अहंभाव, अहंता, ममता नष्ट झाली त्याला आसम शक्ती असे भूमिका, हे आसम शक्ती असं म्हटल्या जाते. त्यानंतर जी अवस्था आहे त्यानंतरची भूमिका आहे तुरेगा. आता ये तुरेगा अवस्था म्हणजे आपल्या नाभी ठिकाणी जे कुंडलिनीचे 3.5 वेटोळे आहेत ते कुंडलिनी जागृत करतात. काही काही जण बरेच प्रयत्न करतात. तर आपल्याला या योग क्रियेकडे काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही. कुंडलिनी जागृत करायचा अभ्यासही आपण नाही केला तरी चालते. परंतु काही साधक या कुंडलिनी जागृत करण्याचाही प्रयत्न करतात. आणि कुंडलिनी जागृत करण्याची जी अवस्था आहे त्याला तुरेगा असं म्हटल्या जाते. त्यानंतरची 7वी भूमिका आहे उन्मनी. आता उन्मनी अवस्था म्हणजे काय की त्या परमात्म्याच्या स्वरूपातच तल्लीन होऊन जावं लागते. त्या परमात्म्याच्या स्वरूपाचा अनुभव आपल्याला आला म्हणजे मग तो हे सर्व देहभान विसरून जाते आणि त्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते. आणि ही उन्मनी अवस्था तर हे 7वी भूमिका आहे. आणि हे सर्व ध्यान धारणा समाधी लक्षणाच्या 7 भूमिका आहेत. आपल्याला काही समाधी अवस्थेकडे जायचं नाही.
आणि आपल्याला सोप्यात सोपी सांगितलेलं आहे नामस्मरण आणि सत्पात्रावर परोपकार. सत्पात्राला नदात फक्त आपल्याला सत्पात्र आणि कुपात्र मात्र ओळखता आला पाहिजे आणि त्यांच्यावरच परोपकार करावा लागते, तरच या जीवाचा उद्धार ठरलेला आहे. नामस्मरण करावं. मामा दुसरी लिंक टाकली का मामा? आता भक्ती भक्ती सांगतात, भक्ती करावं लागते, भक्ती करावं लागते. तर या भक्तीची सुद्धा 9 प्रकार ग्रंथाद्वारे सांगितलेले आहे. 9विधा भक्ती म्हणल्या जाते. जीवाचा 9विधा भक्तीचा अंगीकार केला म्हणजे जीवाचा उद्धार होते आणि असं म्हणतात ज्ञान प्राप्त होते. तर या 9विधा भक्तीचाही आपल्याला 9विधा भक्तीद्वारे सुद्धा जीवाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. 9विधा भक्तीचा आपण स्वीकार करावा. 9विधा भक्ती आहे श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, अर्चन भक्ती, दास्यत्व भक्ती, वंदन भक्ती, पादसेवन, सत्यत्व, आत्मसमर्पण. आता यातला आपण थोडक्यात याच्यात हे 9विधा भक्तीचं बरेच वेळा हे विषय होऊन गेलेले आहे. पुष्कळ जणांना सांगितलेलं आहे. माझ्याही प्रवचनात मी या अगोदर सांगितल्या गेला आहे. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा रिपीट करण्यात काही अर्थ नाही. म्हणून थोडक्यात सांगतो की 9विधा भक्ती 9 प्रकारच्या भक्ती आहे. त्यातली प्रथम श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. मन एकाग्र करून श्रवण करावं. ज्याप्रमाणे कीर्तन भक्ती प्रिय आहे. कीर्तन भक्तीने रावणाने शंकर प्रसन्न केला. प्रल्हाद कीर्तन भक्तीनं अग्नीपासून त्याचं रक्षण झालं. बळीराजा दैत्य असून सुद्धा तो ईश्वर भक्त बनला. कीर्तन भक्तीने पतितांचा उद्धार होतो. तिसरी स्मरण भक्ती. स्मरण भक्तीने भक्त प्रल्हादाचा उद्धार झाला. स्मरण करताना आळस आला व बंद केले तर हे काही स्मरण कामाचं नाही. आणि काय आपण स्मरण केले हे विसरला तर हे काही खरी स्मरण भक्ती म्हणता येणार नाही. म्हणून स्मरणाचा विसर पडू देऊ नये. आता चौथी भक्ती आहे अर्चन भक्ती, म्हणजे पूजा. पूजा करून राहिलो आपण, देवाची पूजा करून राहिलो, परमेश्वराची परमात्म्याची पूजेला लागलेला आपण पूजा करून राहिलो आहे. माळ जपून राहिलो, नामस्मरण करत आहोत आणि मग आपलं मन जे आहे ते मन मात्र त्या परमात्म्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. नाही तर मग मन जर इकडे तिकडे भटकत असेल तर आपण जे पूजा अर्चन भक्ती करून राहिलो हे व्यर्थ श्रम करून राहिलेला आहो असं समजायला हरकत नाही. आपण समजा देवपूजेला बसलेला आहोत, नामस्मरण करण्याला बसलेला आहोत आणि ते नामस्मरण करता करता रागाने आपण दुसऱ्याला काही काम सांगतो तर त्या ठिकाणी हे अर्चन भक्ती म्हणजे अर्चन भक्ती आपली व्यर्थ जाते, नष्ट. अशी अर्चन भक्ती कामाची नाही. आपलं देवपूजा करताना मन जर चौकडे फिरत असेल तर काही उपयोग होणार नाही. आणि आपण देवपूजा करताना अर्चन भक्ती करताना लहान मुलांना मारठोक करणे किंवा घरात कटकट करणे किंवा कोणी एखादा त्याच टाइमात नामस्मरणाच्या मधातच एखादा कोणी सल्ला विचारायला मनसुबा विचारण्याकरता येतो, मग आपण त्याला सल्ला देण्याचं काम सुद्धा आपली अर्चन भक्ती सोडून करतो. तर अशा प्रकारे ही भक्ती म्हणजे अर्चन भक्ती खरी नसून हे दांभिक अर्चन भक्ती आहे असं समजावं लागते. देव कसा प्रसन्न होईल याशिवाय दुसरा विचार मनात कधी उत्पन्न झाला पाहिजे नाही.
म्हणजेच एकंदरीत काय, तर त्या देवपूजेच्या ठिकाणी, नामस्मरणाच्या ठिकाणी आपलं मन स्थिर असलं पाहिजे, तरच ते अर्चन भक्ती उपयोगात येईल. दाक्षत्व भक्ती मारुतीनं अंगीकार केला आणि रामाचं दास्यत्व करून आपल्या जीवाचा उद्धार करून घेतला. त्यानंतर 6वी वंदन भक्ती आहे. आणि वंदन भक्ती म्हणजे काय, एखाद्याला वंदन करायचं आणि दुसऱ्याची निंदा करायची. एखाद्याला मोठेपणा द्यायचा, वंदन करायचं, नमस्कार करायचा, त्याची वाहवा करायची आणि दुसऱ्या माणसाची निंदा आपल्या मुखातून करायची. ही काही खरी वंदन भक्ती म्हणता येणार नाही. एकाचं वंदन करणे आणि एकाची निंदा करणे ही वंदन भक्ती नाही. तर वंदन भक्ती करताना सर्वांना आपण समान मानलं पाहिजे. ब्रह्मादिकापासून मुंगीपर्यंत, गाढव, डुक्कर, कुत्रा, ब्राह्मण, शूद्र, गाय, यवन, सर्वांना समान समजून प्रत्येकाच्या ठिकाणी त्या परमात्म्याचा अंश भरलेला आहे असं समजून प्रत्येकाला आपण वंदन केलं पाहिजे. नम्रतेची भावना आपल्या ठिकाणी असली पाहिजे. लीनतेचा आपण स्वीकार केला पाहिजे. तर अशा या वंदन भक्तीनं अक्रूराचा उद्धार झाला. त्याच्यानंतर 7वी भक्ती पादसेवन आहे. आता पादसेवन लक्ष्मीला घडलेलं आहे. पादसेवनाच्या भक्तीनं लक्ष्मीनं महाविष्णूला, नारायणाला प्रसन्न करून घेतलं. त्यानंतर 8वी सत्यत्व भक्ती, आणि नेहमी चित्त आपलं देवाकडे लागलं पाहिजे. नामस्मरण जे आहे ते देवाचा आपल्याला विसर पडला पाहिजे नाही. आसनी भोजनी शयनी न विसरे देवा लागुनी, म्हणजे कोण्याही ठिकाणी असलं तर देवाचा विसर पडू नये. नेहमी चित्त देवाकडे लागलेलं असलं पाहिजे. देवाशिवाय एक क्षण सुद्धा करमत नाही, अशी अवस्था असणं म्हणजे त्याला सत्यत्व भक्ती म्हणतात. जशी पाण्याविना मासोळी जिवंत राहू शकत नाही, अशा प्रकारे या सत्यत्व भक्तीवाला त्या देवाशिवाय तो बाहेर राहू शकत नाही. 9वी आत्मसमर्पण भक्ती आहे. बळीराजा दैत्य असून सुद्धा त्याचा या आत्मसमर्पण भक्तीनं उद्धार झाला. आता यानंतर ज्ञान कशाला होणार, आपल्याला आपल्या मूळ विषयाकडे यावं लागणार आहे. हे वाढत वाढत गेलेलं आहे. तर भक्ताची या करुणा ऐकूनी धावत येई मोक्षदानी. तर कशा प्रकारच्या करुणेनं मोक्षदानी दत्तप्रभू धावत येतील, या आपल्या मूळ विषयाकडे सुद्धा आपल्याला वळावं लागणार आहे. तर ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहावं लागते. ज्ञान कोणतं मिळवावं लागते, तर परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे, निराकार आहे, निर्गुण कसा आहे, मायाचं लक्षण, ईश्वराचे लक्षण काय आहे, अविद्या म्हणजे काय, प्रपंच कशाला म्हणतात, परमार्थ कशाला म्हणतात, याची ओळख करून घेणे. स्वर्ग काय, नरक काय, पाप पुण्य काय, हे याची आपल्याला ज्ञान मिळवत राहावं लागते. जीव काय, शिव काय, आणि या देहामधला मी कोण आहे, याची सुद्धा आपल्याला ओळख अगोदर करून घ्यावी लागते. कारण हा देह म्हणजे मी नाही. यात जो मी वसलेला आहे त्या मीला ओळखावा लागते आणि त्या मीचाच आपल्याला उद्धार करून करावा लागते. त्यासाठी द्वैतपणाचा त्याग करून अद्वैतपणाचा स्वीकार आपल्याला करावा लागतो. आणि ग्रंथ वाचन करावं लागते. त्यातले सत्य जे आहे अर्थ काढावा लागते. खरा अर्थ शोधत राहावं लागते. भोग्य कोण आहे, भोगता कोण आहे हे जाणावं लागते. करता कोण, अकर्ता कोण हे ओळखता आला पाहिजे. ग्रंथातील सार काय आहे आणि असार काय आहे, सार घ्यावा लागतो, असार सोडून द्यावा लागते. म्हणजे ग्रंथ कोणतेही वाईट नसतात, परंतु त्यातला आपल्याला सार शोधता आला पाहिजे आणि असार जो आहे त्या असाराचा त्याग करता आला पाहिजे. म्हणजे सार आणि असार हे शोधता आलं पाहिजे. तर याचं सुद्धा ज्ञान आपल्याला मिळवावं लागते. उत्पत्ती स्थिती लय यातले तत्व ओळखणे म्हणजे हे ज्ञान आपल्याला मिळवत राहावं लागते. भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन अद्वैताचा बोध घ्यावा लागतो. आणि समुद्राच्या ठिकाणी आपल्याला लाटाच लाटा उसळत दिसतात. तर समुद्राच्या ठिकाणी वर अनंत लाटा उसळत जरी असल्या तरी आत समुद्राचं पाणी मात्र एकच असते.
या प्रकारे सोनारानं अनेक प्रकारचे दागिने बनवले, अलंकार बनवले, परंतु त्यातलं सोनं मात्र एकच असतं. वरच्या जातीत असो की खालच्या जातीत असो, चंदन सर्वांना सुवास देते. त्याच्यात भेदभाव ठेवत नाही, द्वैतपणा त्याच्या ठिकाणी नसते. कोणी आला तरी चंदनाचा सुवास सर्वांनाच गोड वाटणार आहे, सर्वांना सारख्या प्रकारचा सुवास चंदन देते. आता सूर्यप्रकाश देताना गरीब श्रीमंत हा भेदभाव करत नाही, उंच टेंबू हाही भेदभाव सूर्यप्रकाश देताना करत नाही. अशा प्रकारची वृत्ती भक्ताची असली पाहिजे. म्हणजे या भेदभावाच्या पलीकडे जाणं त्याला खरं ज्ञान मिळालं म्हणायला ओळ्याची कल्पना, जप तप साधना याच स्पर्शू न देणे, निर्विकल्प नामस्मरण समाधी असून तोच एक शुद्ध ज्ञानी समजावा. आता आपण बरेचसे ग्रंथ वाचतो, ग्रंथाचा अभ्यास करतो, वाचन करतो आणि ते ग्रंथ वाचून त्याद्वारे आपण दुसऱ्याला ज्ञान सांगतो. बरेच करतात की ग्रंथ वाचतात आणि त्या ग्रंथाच्या आधाराने दुसऱ्याला ज्ञान सांगत राहतात. आता ग्रंथ वाचून दुसऱ्याला ज्ञान सांगितलं म्हणजे तो मनुष्य काही ज्ञानी बनू शकत नाही, तो खरा ज्ञानी म्हणता येणार नाही. ग्रंथ वाचून दुसऱ्याला ज्ञान देणं म्हणजे नुसता माहिती देणं होय. तो त्या ज्ञानाप्रमाणे जो आचरणात आणत असेल तोच मनुष्य खरा ज्ञानी समजावा. नाही तर मग दुसऱ्याला सांगितलं ना आपलं दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपले कोरडे पाषाण अशी गत त्याची होते. म्हणून ग्रंथ वाचून ज्ञान सांगितल्यानं काही ज्ञानी होत नाही. ते जे ज्ञान सांगितलेलं आहे ते आचरणात जो आणत असेल त्यालाच खरं ज्ञानी समजावं. अशा रीतीनं खरा भक्त बनला तरच मोक्षदानी दत्त प्रभू त्या भक्ताच्या धाव्यानुसार विनंती अर्जी करुणानुसार धावत येईल यात शंकाच नाही. धावत यावंच लागणार आहे, परंतु तशा प्रकारे आपण आचरण केलं तर आता आपण आपल्या मूळ विषयाच्या इकडे जाऊ की बा नामस्मरणात तल्लीन होऊन त्याच आनंदात आपल्याला लागते तरच मोक्षदानी धावून येईल. मग भक्त शेवटी पश्चातापानं कबूल करतो की माझ्याकडून खूप अपराध घडलेला आहे, गुन्हे घडलेले आहेत, ते मी तुम्हा सर्वांच्या समोर कबूल करतो. मी गुन्हेगार, पाप झाले पार, कबूल करतो पंचासमोर. तुमच्या नामविन नाही उद्धार, शास्त्र पुराणाचा दिला आधार. देवा दत्ता तरी मला घ्यावो सांभाळूनी, नाम चिंतनी राहू आनंदानी, नाम चिंतनी राहू आनंदानी. भक्ताची या करुणा ऐकुनी, भक्ताची या करुणा ऐकुनी, धावत येईल मोक्षदानी, नाम चिंतनी राहू आनंदानी, नाम चिंतनी राहू आनंदानी. म्हणजेच नामस्मरणाशिवाय तरणोपाय नाही असं म्हणजे आता माझ्या हे लक्षात आलेलं आहे. आणि शास्त्रानं सुद्धा हेच सांगितलेलं आहे की नामस्मरणाशिवाय तरणोपाय नाही. चुकलो भुललो शरण मी आलो, करून येते करून बसलो. दिल्या घेतल्याचे सर्व गणगोत, वेळ पडता कुणाची नसात. देवा दत्ता हो पस्तावा आला माझ्या मनी, नाम चिंतनी राहू आनंदानी, नाम चिंतनी राहू आनंदानी. भक्ताची या करुणा ऐकुनी, भक्ताची या करुणा ऐकुनी, धावत येईल मोक्षदानी, नाम चिंतनी राहू आनंदानी, नाम चिंतनी
राहू आनंदानी. दत्तप्रभू भक्त म्हणतो, मी चुकलो, बोललो, तुम्हाला विसरलेला हो, तुम्हाला शरण आलेलं आहे. मी खूप खोट्या कर्माचं आचरण केलेलं आहे. प्रपंचाकरता खोटे कर्म करून, दुसऱ्यांचा विश्वासघात करून, दुसऱ्याचं अंतकरण दुखून मी माझ्या कुटुंबाचं प्रपंचात या पालन पोषण केलेलं आहे. उदरनिर्वाहाचं काम खोटे कर्म करून केलेलं आहे. हे गाडी, घोडे, बंगला, धन, संपत्ती, घरदार हे सर्व दुसऱ्याचा विश्वासघात करून, दुसऱ्याचं अंतकरण करून दुखून साठवलेलं आहे. अशा रीतीनं जे कर्म करायला पाहिजे नव्हते ते कर्म माझ्या हातून घडलेलं आहे, असं हा भक्त सर्वांच्या समोर कबूल करतो. आणि हे सर्व नाते गोते, सगळे सोयरे, इष्टमित्र, मुलं बाळ हे सर्व गणगोत दिल्या घेतल्याच आहे. हे आता माझ्या सर्व लक्षात आलेलं आहे. ज्यावेळेस संकट येते त्यावेळेस यातील कोणीच साथ देत नाही. सर्वजण हात वर करतात. शेवटी काय तर जीवाची गत काय होते की एकटेच येणे आणि एकटेच जाणे, नाही कोणी सांगाती. कोणी सोबत येत नाही, कारण या ठिकाणी कोणीच कोणाचं नाही याचा अनुभव त्याला येऊन जातो. असा पश्चाताप भक्ताच्या मनात उद्भवतो आणि अशा रीतीने मग हा भक्त पश्चातापानं दग्ध झालेला आहे. गेले दिवस पुन्हा न येती, खोट्या कर्माची कशी हो गती. जो तो जगतो स्वार्थासाठी, परमार्थाची होई ताटातूटी. देवा दत्ता ओ मत ठेवू दत्त चरणी, नाम चिंतनी राहू आनंदानी. नाम चिंतनी राहू आनंदानी. भक्ताची या करुणा ऐकुनी, भक्ताची या करुणा ऐकुनी, धावत येई मोक्षदानी. नाम चिंतनी राहू आनंदानी. नाम चिंतनी राहू आनंदाने. गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही. हा नरजन्म अमोल आहे. यातील वेळ मला जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे 100 वर्षाचं, मी हे व्यर्थ गमावलेलं आहे, असा भक्ताला पश्चाताप झालेला आहे. सर्व प्रकारचं पूर्ण आयुष्यात मी खोट्याच कर्माचं आचरण केलेलं आहे. सत्याचा मार्ग स्वीकारला नाही. सत्याचा मार्ग न स्वीकारता सर्व असत्याच्या मार्गानंच मी वाटचाल केलेली आहे, असं भक्त कबूल करतो. आणि जो तो मनुष्य आपल्या स्वार्थासाठीच जीवन जगत आहे. आपल्या मनात दुसऱ्याच्या हिताचा विचारही मनात येत नाही. उलटे वाईट खूप विचार येत राहतात की बा आपलंच भलं झालं पाहिजे, दुसऱ्याचं भलं व्हाव अशी इच्छा आपल्या मनात येत नाही. अशा वागण्यानं, स्वार्थी जीवन जगण्यानं, असत्यानं, प्रपंचाचा कारभार केल्यानं परमार्थ काही साध्य होत नाही. तर अशा रीतीनं प्रपंच करून परमार्थ साध्य करता आला पाहिजे. तर असं वागलं तर प्रपंच करून परमार्थच साध्य होत नाही, तर मोक्षपद तर दूरच राहते. म्हणून भक्त म्हणतो, आम्ही तुम्हाला शरण आलो आहे, तुमच्या चरणावर आम्ही नतमस्तक झालो आहे. आमचा अवहेर न करता तुम्ही आमच्यावर कृपा करून दयाळू होऊन आमचा स्वीकार करा. तर असं भक्त दत्तप्रभूच्या ठिकाणी प्रार्थना करतो, करुणा करतो आणि आमचा स्वीकार करा आणि धावून या, असं मोक्षदानी दत्तप्रभूला भक्त करुणा करत आहे. तुमचे नाम जपता सहस्र कोटीचे, डोंगर भस्म होती पापाचे. करता करविता सर्वांचा दाता, निरालंबीच्या येई गुरुदत्ता. देवा दत्ता हो काशीपुरी बाबा, गेले हो सांगुनी. नाम चिंतनी राहू आनंदानी. नाम चिंतनी राहू आनंदानी.
भक्ताची या करुणा ऐकुनी, भक्ताची या करुणा ऐकुनी, धावत येईल मोक्षदानी, नाम चिंतनी राहू आनंदानी, नाम चिंतनी राहू आनंदानी. तर अशा रीतीनं भक्त करुणा करते मोक्षदात्याला की मोक्षदानी तुम्ही धावत या. तर मग हे धावत येण्याकरता भक्त कसा असला पाहिजे यावरच आजचा हा विषय घेतलेला आहे. आणि भक्त म्हणतो, देवा आता माझ्या लक्षात आलेलं आहे, तुमच्या नामस्मरणाशिवाय आम्हाला दुसरा उपाय कोणताच नाही. तुमचं नामस्मरण असं अनमोल आहे, हजारो कोटी रुपये सुद्धा तुमच्या नामाची बरोबरी करू शकत नाही. असं अनमोल तुमचं नामस्मरण आहे की ज्यामुळे पापाचे मोठे मोठे डोंगर सुद्धा भस्मसात होऊन जातात. तुम्ही सर्व करता करविता आहात, सर्वांना मोक्षाचे दान देणारे तुम्हीच आहात. निरालंब सृष्टीचे तुम्ही रहिवासी, भक्ता करता युगायुगात या कर्मभूमीवर तुम्हाला आनंद परमात्म्याच्या आज्ञेनं अवतार घ्यावे लागले. कृतायुगात हंस अवतार, दिगंबर अवतार, त्रेतायुगात देवदत्ताचा अवतार, द्वापारात अवधूताचा अवतार आणि कलियुगात शहादत्ताचा अवतार, असे चारी युगात तुम्हाला या जीवाच्या उद्धाराकरता, जीवाचा तुम्हाला कळवळा असल्यामुळे तुम्हाला त्या आनंद परमात्म्याच्या आज्ञेनं युगायुगात अवतार धारण करावे लागले. तर असं तुमच्या नामाची बरोबरी कोणी करू शकत नाही. असं तुमचं नामस्मरण अनमोल आहे की जे पापाचे डोंगर भस्मसात होतात. तुम्ही सर्व मोक्षाचे दान देणारे आहात आणि तुम्ही या भक्ताचा उद्धार होण्याकरता या कर्मभूमीवर अवतरलेले आहात. आमच्यासाठी धावत धावत या, अशा प्रकारे भक्त दत्तप्रभूची करुणा करीत आहे. हे सर्व ज्ञान आम्हा काशीपुरी बाबाने सांगून ते मोक्षपदास गेलेले आहेत. त्यांच्या चरणी शतदा आम्ही नतमस्तक होतो. भक्तीचे 4 प्रकार आहेत: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञान भक्ती. आता भक्तीचे 4 प्रकार: आर्त भक्ती म्हणजे भक्तीचा दंभ दाखवणे किंवा गुरु समोर आम्ही फार भक्ती करून राहिलो असा हावभाव दाखवणे. तर असं नुसता हावभाव दाखवल्यानं काही परमात्म्याची, परमेश्वराची प्राप्ती होत नाही. दुसरा आहे अर्थार्थी भक्ती, दुसऱ्यापासून भक्ती करून घ्यायची आणि शास्त्र पुराण शोधून पाहायचं. शास्त्र पुराणाच्या आधारे मग गुरुशी किंवा इतर ज्ञानी लोकांशी वितंडवाद करत राहायचा. तर अशा रीतीनं परमेश्वराच्या ठिकाणी लीनता ठेवायची नाही. असा जो आहे भक्त भक्ती करतो त्याला अर्थार्थी भक्ती असं म्हटलं जाते. तिसरी भक्ती आहे जिज्ञासू भक्ती, की परमात्म्याच्या स्वरूपात स्वरूप मिळवायचं, गुरुशी लीनतेनं वागायचं आणि आनंद स्वानंद एक म्हणून त्या गुरुच्या नामस्मरणातच निमग्न व्हायचं, त्यातच तल्लीन राहायचं. तर हे झाली जिज्ञासू भक्ती. आणि चौथी आहे ज्ञान भक्ती. परमेश्वराचं ज्ञान घ्यायचं आणि आनंद परमात्मा कसा प्राप्त होईल याचं ज्ञान मिळवत राहायचं आणि हा जीव या मोक्ष मार्गाला कसा प्राप्त होईल, मोक्षाचे दाता कोण आहेत हे सर्व ओळखणे, तर याला ज्ञान भक्ती असं म्हणतात. आणि भाव त्या परमात्म्याच्या ठिकाणी असला पाहिजे. भावाशिवाय भक्ती साधत नाही. त्यासाठी भाव सुद्धा बळकट धरावा लागतो. आता भाव धरावा लागते, भक्ती करावी लागते. आता या भक्तीचे 9 भाऊ सांगितलेले आहेत. आता भक्तीचे 9 भाऊ म्हणजे करुणा रस, शांती रस, शृंगार रस, वीर रस, अद्भुत रस, हास्य रस, भयानक रस, बिभत्सक रस आणि रौद्र रस म्हणजे भयानक रस. तर हे भक्तीचे हे 9 भाऊ सुद्धा सांगितलेले आहे. तर भाव आणि भक्ती तर याचं दान करावं लागते. भावाचं आणि भक्तीचं दान केलं तर मग या जीवाची 84 सुटते. लक्ष 84ची योनी मिटे नामस्मरणी. लक्ष 84चा जो फेरा लागलेला आहे त्या नामस्मरणानं त्याच्यातून हा जीव मुक्त होऊन जाते. आता या भाव आणि भक्तीचं दान करावं लागते.
आता भावभक्तीचं दान याच्या अगोदर कोण केलं? भावभक्तीचं दान केलेलं आहे यदुराजानं, याज्ञवल्कीनं, दलांदन राजानं, बसवन्नानं आणि सर्वात श्रेष्ठ भावभक्तीचं दान केलं अत्र ऋषी आणि अनुसया मातेनं. तर असं या भावभक्तीचं दान करून या जीवाच्या मागे लागलेली 84 योनीचा फेरा चुकवावा लागते. आता दानाचे पुष्कळ प्रकार सांगितलेले आहे. आता दानात दान म्हणजे नामस्मरणाचं दान हे सर्वात श्रेष्ठ आहे. आता दानाचे तसे पुष्कळ प्रकार आहेत, एवढे दान आपल्याच्यानं शक्य होत नाही, परंतु गरजू व्यक्तीला जे काही आपल्याच्यानं शक्य होईल ते सत्पात्र आणि कुपात्र पाहून दान देण्याचा प्रयत्न करावा. जेवढं शक्य होईल, असं काही नाही की दिलंच पाहिजे असं नाही. दानाचे पुष्कळ प्रकार ग्रंथाद्वारे सांगितलेले आहे. नामस्मरण दान, भक्तिदान, भावदान, मनदान, बुद्धिदान, चित्तदान, चैतन्यदान, कायादान, भूमिदान, जीवदान, वाचादान, धनदान, कनदान, गोदान, वस्त्रदान, अन्नदान, उदकदान, दीपदान, तांबूलदान, पलंगदान, कमंडलूदान, चर्मी जोळादान, छत्रीदान, काठीदान, पुष्पदान पुष्पदान आणि शयनदान, आसनदान, पलंगदान, तांब्यादान, भरणदान, गंगाळदान, पाठदान, सेवादान, पुराणदान, नामदान, असे हे एकंदर दानाचे 35 प्रकार सांगितलेले आहे. एवढं आपल्या आयुष्यात एवढे दान धर्म शक्य होत नाही, परंतु जेवढं काही होईल तेवढं देण्याचा गरजू व्यक्तीला प्रयत्न आपलं करत राहिलं पाहिजे. तर त्यासाठी सत्पात्र कोणाला म्हणाव, कुपात्र कोणाला म्हणाव, याचे लक्षणाचा सुद्धा आपल्याला अभ्यास असला पाहिजे की सत्पात्र कोण आहे आणि आपण जे दान करून राहिलो हे सत्पात्राला जाऊन राहिलं की कुपात्राला जाऊन राहिलं, याचा सुद्धा विचार करावा लागतो. कारण आपण जर कुपात्राला दान दिलं तर त्याचा दोष या दान देणाऱ्याला लागतो. म्हणून सत्पात्र कुपात्र ओळखणं आवश्यक आहे. एखाद्याची आपल्याला दया आली, कणव आली, तो आपल्याला गयावया करू लागला आणि आपण त्याला 200-400 रुपयाचं दान केलं आणि त्या दानाचा उपयोग त्यानं दुरुपयोग केला, एखाद्याचा खून केला किंवा एखाद्याची भांडणतंटा केला, तर त्यानं जे काही वाईट कर्म केलं त्याला जबाबदार आपण पैसे देणारे आहोत. आणि त्यामुळे तो मद्यप्राशन करून, एखाद्याची भांडण करून, एखाद्याची वादविवाद करतो आणि त्याचा दोष मात्र या दान देणाऱ्याला लागतो. म्हणून दान देताना सुद्धा सत्पात्र आणि कुपात्र ओळखता आलं पाहिजे. तर अशा रीतीनं दान करून हे 84 योनीचा फेरा मुक्त व्हावं लागते. आणि गुरु सुद्धा करताना तो सुगुरु असला पाहिजे, शिष्य सुद्धा सुमती असला पाहिजे, तरच जीवाचा उद्धार होईल. गुरुचे समजा 4 प्रकार सांगितलेले आहेत आणि गुरुच्या अंगी वात्सल्य प्रेम असलं पाहिजे. गुरु शिष्याला तारक असला पाहिजे, मारक नसावा. स्वतःपेक्षा माझा शिष्य मोठा व्हावा, ज्ञानी व्हावा, अशी गुरुच्या मनात भावना असली पाहिजे. म्हणजे मन कोतं ठेवून गुरुनं शिष्याला ज्ञानाचा बोध करू नये, की आपला जो शिष्य आहे तो आपल्यापेक्षा ज्ञानी बनावा आणि त्यानं आपल्या नावाचं जय जयकार करावा. म्हणजे आपलं नाव समजा होईल की बा हा मनुष्य कोणाचा शिष्य आहे असं लोकांना जाणवते, की बा मोठ्या माणसाचा शिष्य आहे आणि त्यांच्यापेक्षाही हा ज्ञानी बनलेला आहे. तर अशा रीतीनं गुरुनं आपल्या शिष्याला आपल्यापेक्षा ज्ञानी बनला पाहिजे अशी गुरुच्या मनात भावना असावी. आणि शिष्याच्या हातून जर काही अपराध घडला तर त्याचं आड सुद्धा आपल्यावर गुरुनं घ्यावा. म्हणजे शिष्याला शिक्षा न होता गुरुनं त्याच्या अपराधाला क्षमा करावी. आणि शिष्याचे काय प्रकार आहे की शिष्यानं कशा प्रकारे या भौतिक सुखाला भुलू नये, दुःखाला स्वर्ग मानावे, कारण दुःखातच देवाची आठवण येते आणि दुःखातच परमार्थ केले जाते. आणि आपल्याला जो आनंद दत्त मार्ग प्राप्त झालेला आहे आणि जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त होऊन राहिलेलं आहे या सत्संगाद्वारे किंवा इतर ज्ञानी लोकांद्वारे,
गुरुद्वारे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि दुसऱ्याचे दोष काढत बसू नये. आपल्याला जो आनंद दत्त मार्ग मिळाला त्याबद्दल आपण त्या परमात्म्याचे आभार मानावे आणि आपणापासून इतरांना त्रास होऊ नये असे आपलं आचरण असावं आणि देवापेक्षा श्रेष्ठ गुरुला मानावं. अशा प्रकारचा भक्त पाहिजे. आणि मिथ्या काय आहे, अनित्य काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. प्रपंच मिथ्य नाही, जे षड्विकार आहेत ते षड्विकार मात्र मिथ्य आहेत. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे मिथ्या हे समजलं पाहिजे. नित्य काय अनित्य काय हे ओळखता आलं पाहिजे आणि जो नित्य आहे त्याला बजावं, अनित्याचा त्याग करावा. असे समजणाऱ्या भक्ताच्या करुणेने मोक्षदानी धावत आल्याशिवाय राहत नाही. तर अशा रीतीनं मोक्षदाता धावत येण्यासाठी भक्ताच्या अंगी लीनता, नम्रता, दया, क्षमा, शांती, परोपकाराची भावना हे गुण असणं आवश्यक आहे. एवढे सर्व गुण स्वीकारून त्याला एवढे गुण तर पाहिजेत, परंतु एवढे गुण असून त्याला नामस्मरणाची जोड द्यावी लागेल, तरच मोक्षदानी दत्तप्रभू आपल्या करुणेनुसार धावत येतील, यात शंकाच नाही. तर मोक्षदानी धावत येण्याकरता कोणते गुण भक्ताच्या अंगी असले पाहिजे हे आतापर्यंत तुम्हाला या थोड्याशा सत्संगाच्या त्या प्रवचनाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला. तर आणखीन थोडस भक्ताच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे थोडक्यात सांगतो आणि आजच्या सेवेला पूर्ण विराम देतो. नम्रता नम्रता नम्रतेने भजू गुरुदत्ता. नम्रता नम्रता नम्रतेने भजू गुरुदत्ता. नमन करोनी गुरुच्या चरणी पाप ताप जाती पळोनी. करता करविता सर्वांचा दाता दावत येईल मोक्षदानी. करू नमन अवधूता करू नमन अवधूता. नम्रता नम्रता नम्रतेने भजू गुरुदत्ता. नम्रतेने भजू गुरुदत्ता. कठीण वेळ जन्माचा काळ अजून तुझ का नाही सवळ. तारुण्याची भलती चाळ उगाच करतो का बळबळ. करू नमन शहादत्ता करू नमन शहादत्ता. नम्रता नम्रता नम्रतेने भजू गुरुदत्ता. नम्रतेने भजू गुरुदत्ता. म्हातारपणाची बारीक खाज एका घरी नायटा सात घरी बंबाळ. जाता जाता लावते आग पूर्वीचा तो भोग तो भोग. शेवटी करती पस्तावा करती पस्तावा. भजू भजू गुरुदत्ता. नम्रता नम्रता नम्रतेने भजू गुरुदत्ता. नम्रतेने भजू गुरुदत्ता. लोचन वदन दिले कशासाठी पाणी जोडुनी श्रवणी नयनी. इंद्रियांचा अहंकार मोठा सर्वामध्ये मने जो श्रेष्ठा. काशीपुरी बाबा सांगती न मन करा धरा मनी लीनता. भजू भजू गुरुदत्ता. नम्रता नम्रता नम्रतेने भजू गुरुदत्ता.
नम्रतेने भजू गुण दत्ता. असे गुण स्वीकारून म्हणजे या ठिकाणी या नम्रतेत या नमन मध्ये काशीपुरी बाबाचं नमन आहे. आणि काशीपुरी महाराजनं सुद्धा सांगितलेलं आहे की नम्रता अंगी असणं आवश्यक आहे. नम्रता आणि लीनता हे गुण आपल्याला स्वीकारावेच लागतात. आणि असे गुण स्वीकारून अहंकाराचा त्याग करून दत्तप्रभू करुणा केल्यास दत्तप्रभू म्हणजेच मोक्षदानी निश्चितच जाऊन येतील. अशा प्रकारे दया, क्षमा, शांती आणि लीनता, नम्रता या गुणाचा ज्याच्याजवळ साठा असेल, जे हे गुण ज्याच्याजवळ असतील त्याच भक्ताच्या करुणेमुळे दत्तप्रभू म्हणजे मोक्षदानी धावत येतील यात शंका नाही. तर अशा रीतीनं हे या ठिकाणी आजच्या या प्रवचन रूपी सत्संगाच्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आणि यानंतर ते मेंढे मामा हे त्यांचे आमच्यावर अतोनात असं प्रेम आहे, अतोनात उपकार आहे की 5.5 वर्षापासून ते हा उपक्रम चालवत आहे. आणि त्यामुळे अज्ञान जीवाला ज्ञान प्राप्त होत आहे आणि त्यांना शतायुषी प्राप्त हो अशी आम्ही त्या दत्तप्रभूच्या ठिकाणी प्रार्थना करतो की बा शेवटपर्यंत त्यांनी हे कार्याचं चालवावं आणि अज्ञान जीवाला ज्ञान द्यावं. कोणी काही म्हणू आम्हाची भान नसे अशा प्रकारे वर्तणूक ठेवून हे कार्य अखंड चालवावं आणि आम्हाला त्याचा लाभ प्राप्त व्हावा अशी दत्तप्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जे काही तुटकं मुटकं या प्रवचनाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला त्यातले जे चूक आहे ते माझं मला वापस द्यावं. आणि जे काही सत्य वाटत असेल, जे काही योग्य वाटत असेल त्याचा सर्वांनी उदार मनानं स्वीकार करावा. आणि या अज्ञान बालकाला अज्ञान समजून सर्व माफ करावं अशी सर्व श्रोत्यांच्या ठिकाणी विनंती करतो. आणि आजच्या या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. सद्गुरु महाराज की जय. अत्र विषय सुया माये की जय. आनंद चिंतन श्री गुरुदेव दत्त. आनंद देव दत्त, आनंद देव दत्त, आनंद देव दत्त. आजच्या सत्संगामध्ये ज्येष्ठ गुरुबंधू दत्त भक्त परायण धोंडोपंत ठाकरे महाराज राहणार उगवा तालुका जिल्हा अकोला यांनी भक्ताची या करुणा ऐकून धावत येई मोक्षदाणी या करुणा पदावर अनेक अनेक मुद्दे सादर करून सुंदर पद्धतीने आजचा सत्संग सादर केला. भक्तांचे 7 प्रकार, 4 उपासना, अशा प्रकारे 4 प्रकारचे भक्त खूपच असं सुंदर पद्धतीने त्यांनी ज्ञान प्रबोधन केलं. आणि निरंतर ते ज्ञानदान करत असतात. अविदा भक्ती त्याप्रमाणे आचरण आणि दत्तप्रभू धावत कसे येतील यासाठी भक्ताचं आचरण कसं असावं यावर खूपच मार्मिक असं प्रबोधन केलं. सर्व गुरुबंधू आणि भगिनींच्या वतीने दत्त भक्त परायण धोंडोपंत महाराजांना माझा कोटी कोटी प्रणाम. अंतःकरणापासून धन्यवाद. आनंद देव दत्त, आनंद देव दत्त, आनंद. या विषयाला पूर्णत्व देण्यासाठी येत आहेत आपल्या ग्रुपचे ज्येष्ठ गुरुबंधू दत्त भक्त परायण परज्ञानी प्रवक्ते ताराचंद महाराजांना विनंती करतो की त्यांनी या विषयाला पूर्णत्व द्यावं. आनंद देव दत्त, आनंद देव दत्त, आनंद देव दत्त मामा. आनंद देव दत्त देवा. आनंद सांप्रदायिक प्रज्ञानी प्रवक्ते धोंडोपंत ठाकरे राहणार उगवा यांनी आज खरोखरच सत्संगामध्ये सत्य ज्ञान बोध केलेलं आहे. आणि जशाप्रमाणे सरनेम आहे
अशाच प्रमाणे उगवता सूर्य ज्ञान सूर्य, मावळता ज्ञान सूर्य, मावळता सूर्य नाही, उगवता ज्ञान सूर्य, उगवता ज्ञान सूर्यापासून प्रकाश मिळतं. तर धोंडूपंत ठाकरे आदरणीय गुरुबंधू ज्ञानाचा प्रकाश पाळणारे आणि सत्याची माहिती देण्यामध्ये घेतलेला विषय भक्ताच्या करुणा ऐकून धावत येईल मोक्षदानी. पण कोणत्या भक्ताची करुणा गुरुदत्त प्रभू ऐकतात आणि धावून येतात. देवाचं नाव घेणार ते खूपच आहे. चोर आणि शाव, आणि चोरी सुद्धा देवाचं नाव घेतो, देवा मला वाचवा अशा प्रमाणे तोही म्हणतो. पण सर्वांचं देव ऐकतात का? जशाप्रमाणे भक्त देवाला पाहिजे अशा प्रमाणे भक्त जर असेल तर त्याचीच करुणा देवदत्त प्रभू ऐकतात आणि धावून येतात, भक्ताचं रक्षण करतात. या विषय निवडलेला जो विषय जे आहे खरोखरच खूप सखोल मार्मिक आहे. आणि आजच्या सत्संगामधलं ऐकण्यात आलेला विषय सुद्धा घेण्यासारखा आहे. विषय घेत असताना खूप सुंदर असं बोध केलेलं आहे. भक्ताचे प्रकार कित्येक आहेत आणि कोणत्या प्रकारचा भक्त पाहिजे. भक्त तर खूप आहेत,